कसे आहात सगळे. मी आहे अबोली. स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या मी लग्नाचे ब्लॉग्स, माझ्या नंदेच्या लग्नाचे ब्लॉग शेअर करते आणि ते ब्लॉग्स तुम्हाला खूप आवडत आहेत. तर आज आहे स्पेशल डे म्हणजे हळदीचा. कारण या दिवशीच खरी म्हणजे लग्नाचं जे काय असतं, लग्नाच्या दिवशी तर नवरा नवरीचा स्पेशल डे असतो आणि त्यांचंच म्हणजे सगळं असतं. आपण फक्त ऑडियन्सचं काम करतो. बट हळदी म्हटलं कसं नाच गाणी आणि धम्माल करता येते. बाकी मी हळदीच्या किंवा इतर मेहंदीच्या वगैरे रील्स आत्तापर्यंत शेअर केलेल्याच आहेत. एक दोन राहिल्या असतील तर त्याही लवकरच करणार आहे. बट आज आहे हळदीचा दिवस, ब्लॉग म्हणणार होते, अर्थात ब्लॉगसुद्धा. तर हळदीचा दिवस आहे आणि तो ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करते. तर तयारी तर आमची तशी म्हणजे रेडी आहे, म्हणजे जे काही घालायचं वगैरे आहे ते रेडी आहे. फक्त आता घरी जायचं आणि पार्लरला जायचं, मग रेडी व्हायचं. नऊवारी थीम आहे, नऊवारी घालणार आहोत सगळ्याजणी आम्ही. तर स्वरा पण नऊवारी नेसणार आहे, मी सुद्धा, सासूबाईसुद्धा, सगळ्या नंदा वगैरे सगळ्याच आम्ही नऊवारीची थीम ठेवलेली आहे हळदीला. सो हा जो स्वराचा ब्लाऊज आहे तो रेडी आहे मस्तपैकी. येलो कलरची तिची नऊवारी आहे, मी तुम्हाला दाखवली, ऑर्डर केलेली नवीन तिची. आणि अशा प्रकारे याला मग ते ग्रीन कलरचे काठ आहेत तर ग्रीन कलरचा ब्लाऊज, येलो कलरचे त्याला लेस दिलेली आहे, बॉर्डर दिलेली आहे. इकडे हे टॅसल लावलेले आहेत. मस्तपैकी मी तिचा ब्लाऊज शिवलेला आहे. ॲक्च्युली मला तो नॉडवाला शिवायचा होता, म्हणजे डीप नेक आणि फक्त इथे नॉड अशी बांधायची. बट नंतर विचार कॅन्सल केला, म्हटलं नको, ते अनकम्फर्टेबल नको व्हायला बरं, म्हणून असा शिवला. सो हा तिचा ब्लाऊज रेडी आहे आणि माझीसुद्धा तयारी झालेली आहे. आज थोडासा पाऊस थांबलेला आहे, जास्त नाही. 2-3 दिवस कंटिन्यू चालू होता. माझी नऊवारी मी इस्त्रीला दिलेली आहे, ती जाता जाता मला पिक करायची आहे. 4 वाजता मी 4 वाजता आम्ही इकडून जाणार आहोत. सो असं काहीसा आमचा बेत आहे. आता डिरेक्टली तुम्हाला भेटेल तयारी करताना किंवा डिरेक्टली मग हळदीच्या ठिकाणी. चला. तर आत्ता वाजलेले आहेत 5 आणि 5 नाही, 4, 3:30-4 वाजलेले आहेत आणि मी इकडे आलेली आहे नवरीच्या घरी. तर इकडे सगळी हळदीची तयारी तर चालूच होती आणि हळद फोडण्याचा कार्यक्रम बाकी होता. तर बाकीच्या लेडीज तर आता सगळ्या गेलेल्या आहेत, कारण नऊवाऱ्या म्हटलं की सगळ्यांचा नट्टापट्टा, प्रत्येकीला पार्लरला जायचं होतं. पण माझ्याकडे वेळ होता कारण मी सकाळपासून आले नव्हते, म्हणजे काही जणी सकाळीच 12-1 वाजता येऊन गेल्या, इकडे काही कामं असतील ती करून गेल्या आणि त्यानंतर मग मी आलेली आहे दुपारून, कारण मला लांबून यायचं होतं. बाकी सगळे इकडे जवळच राहत आहेत आणि ब्लाऊज वगैरेची सुद्धा कामं होती माझी. आणि मी नेमकी मग सापडले हळद फोडण्याच्या टायमिंगला. तर इकडे आता जातं पूजन आणि सगळं. मग 5 बायका मग आम्ही गोळा केल्या, कारण सगळ्या गेल्या होत्या इकडे तिकडे आमच्या म्हणजे जवळच्या. आणि मग मी होती, आत्या होत्या, मामी होत्या आणि बाकी बाहेरच्या. तर पाटापूजन करून घेतलं आणि थोडे हळकुंड फोडायचे असतात, 5-1 हळकुंड, आणि ते हळदीमध्ये मिक्स करायचे असतात. हल्ली काही कोणी असं म्हणजे पूर्णच हळद दळत नाही आणि मग त्यामुळे मला झाला आहे उशीर. तर आमच्या ननंदबाईंचा नट्टापट्टा झालेला आहे, मस्तपैकी नऊवारीचा साज घातलेला आहे सगळा आणि छान अशी तयारी तिला माझ्या फ्रेंडने करून दिलेली आहे. माझी जी पार्लरवाली फ्रेंड आहे तिने साडी नेसून दिली, नवीन नऊवारी त्यांनी घेतली होती आणि मला उशीर झाला, म्हणजे आम्हाला सगळ्यांना. मीच सगळ्यात लास्ट पार्लरला गेले कारण मी तिकडे थांबले होते म्हणून. आणि मग डिरेक्टली मी आता तुम्हाला नवरीचं म्हणजे हळद लागण्याच्या टायमिंगलाच आम्ही जाऊन तिथे पोहोचलो. तर इकडे माझ्या सगळ्या सासूबाई लाईनीत उभ्या आहेत, चुलत निलत, मध्ये माझ्या मेन सासूबाई आहेत आणि आमची अशी तयारी झाली. तर आमचं काही फोटो सेशन नाही झालं, स्वराचंसुद्धा माझंसुद्धा, पण आम्ही गोड गोड अशा तयार झालेल्या आहोत, म्हणजे आम्हाला तरी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्की हा व्हिडिओ बघा आणि सांगा. आणि चॅनलवर जो कोणी नवीन असेल, समजा माझे शॉर्ट्स बघून तुम्ही येत आहेत, कारण शॉर्ट्सवर पटापट आपले सबस्क्रायबर वाढत आहेत. बट तुम्ही लाँग व्हिडिओ जर पाहत असाल नवीन कोणी, तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. खूप छान छान ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करत असते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक भागागणिक वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे प्रत्येकच गोष्टीच्या. आता हळद चालू आहे तर इकडे हळदीची पद्धत काहीशी वेगळी आहे. नवरीला आधी आंघोळ घातली जाते आणि मी सांगते ती त्या दिवशी ना थोडंसं पाऊस म्हणजे भुरभुर चालूच होती आणि प्रचंड थंडीसुद्धा वाजत होती. बिचारीला आंघोळ करावी लागत होती बाहेर इकडे. तर तिला खूप म्हणजे असं इरिटेट होत होती ती की खूप थंडी वाजते, पण आता काय करणार,
प्रथा आहेत त्या कराव्याच लागतात. तर आधी अंघोळ घातली जाते अशी, आणि त्यानंतर लगेचच मग हळद चढवली जाते, म्हणजे हळद लावली जाते. तर हे अशा प्रकारे. तर माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत. मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की हा सगळा एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा घेते आहे, जवळून. माहीत तर आहे बट जवळून घेते आहे. सो अशी काहीशी हळद मग लावण्यात आली, आणि अर्थात हळद चालू आहे, बॅकग्राऊंडला गाणीसुद्धा चालू आहेत, त्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागतं. आणि मध्ये मध्ये मी दाखवेलच, आणि एन्जॉय करा मग तुम्ही हा हळदीचा प्रोग्राम.